विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमो नमः। या लागिला कपिनंदना शीघ्र करोनी प्रयाणा वाचवी बंधू लक्ष्मणा बहु प्रतारणा काय बोलू। कोणाला बोलायले तर रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला बोलायले तर हे माझे बंधूरच नाहीत ना, हे तुम्हाला मला जीव द्या दान द्या असं कोण म्हणाले। रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला बोलायला लागले तर श्रीरामाचे उत्तर तरशेच जुत्पत्ती समग्र ऐकोने आला दे कपिंद्र काय उत्तर बोलता। मग हनुमंतरायानं कोणाचं रामचंद्र प्रभूचं बोलणं ऐकलेलं आहे आणि हनुमंतराया काय म्हणाले तर आता हे हनुमंतराया काय बोलते तर रामचंद्र प्रभूला ते पुढच्या वेळी काय का म्हणाले तर समुद्र ओलांडून असं का जने पालती केली लंका भेदरा लागला दशमुखा तो हनुमान देखा सरसावला। मग हनुमंतराया कसे होते म्हणले काही काळाला दरारा लावणारे होते म्हणले। हे समुद्र मी ओलांडलेला आहे म्हणले आणि हे समुद्र ओलांडून मी इथपर्यंत आलेलो आहे। लंका पालती घालण्याची माझ्यामध्ये शक्ती होती म्हणले, पण कारण का तर हे तुमची आज्ञा नव्हती म्हणून हे ठेवले गेलेले आहे आणि मी एवढा हनुमंत तुमचा दूत असल्यानं तुम्हाला काय बोला असं रामचंद्र प्रभूला हनुमंतराया बोलू लागले। हनुमान साठोपता जीवी सूरदुदुंबित राटिल्या देवी पुष्पवृष्टी केली अवघी जवळ कवी कपिंद्रा। मग हनुमंतरायाला असा मोठा शेपटीचा आकुडा वळलेला आहे, अशी मुठ वळलेली आहे आणि हनुमंतरायाला असा मोठा असा भूतकार केलेला आहे। सत्वर जावणी कपिपती औषधी आणलं निश्चिती सौमित्र उठविल मारुती उदया बसती न येता। हनुमंतराया म्हणाले तर सूर्य उदय व्हायच्या अगोदर मी येईल म्हणले आणि ती औषधी तुम्हाला आणून देईन असं रामचंद्र प्रभूला हनुमंतराया बोलायला लागले तर लक्ष्मण उठविली जाना श्रीराम सवय आपण निमेषात देव दिल रावणा राज्य विभीषण स्थापला। हनुमंतराया कोणाला बोलायले रामचंद्र प्रभूला बोलायले तर आता जाऊन औषधी आणतो म्हणाले तर आणि लक्ष्मणाला उठवत म्हणाले तर विभीषणाला मात्र आपल्याला राजे द्यायचा आहे आणि मी आधीच भाग दिलेले कोणाला विभीषणाला असं म्हणून हनुमंतराया रामचंद्र प्रभूला बोलायला लागले तर पिटेला सकाळची साकडी सुटेल देवाची बांधवडी आनोनिया मरफोडी स्वर्गी गुडी उभारली। कारण का तर मला हे देव सगळे बांधवडी घातलेले आहेत आणि याला आपल्याला सोडवायचं आहे आणि याला मी सोडवीन आणि राम राजाची गुढी मी उभं करील असं कोण हनुमंतराया कोणाला बोलायले रामचंद्र प्रभूला। काय बोलिला उत्तर श्री रघुवीर पंचता। आता रामचंद्र प्रभूला बोलायले तर पुढे सरकले तर हनुमंतराया आणि मी एवढा दूत आहे म्हणाले तर आणि तुम्हाला काय घोर आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा असं रामचंद्र प्रभू पुढे होऊन हनुमंतराया रामचंद्र प्रभूला बोलायला लागले तर श्री रघुनंदना विज्ञापना हे माझी। आता पुढे झालेले हनुमंतराया रामचंद्र प्रभूच्या पायावर असं लोटांगण घातलेलं आहे आणि हे माझे विज्ञान पण ऐका म्हणाले कोणाला रामचंद्र प्रभूला हनुमंतराया बोलायला लागले तर स्वामी चिंता दिव्य औषधी समर्था मज सारिका दूत असता क्षणार्थता। आता म्हणले तुम्हाला काय चिंता करायची गरज आहे म्हणले आणि एवढा दूत तुमच्या समोर उभा आहे म्हणले आणि क्षणामध्ये ती औषधे आणेल आणि बंधुरत्नाला आपल्या उठवत असं कोण हनुमंतराया कोणाला रामचंद्र प्रभूला बोलायला लागले आता कारण का तर म्हणले हे पंचानन रामचंद्र प्रभू आणि तुमचंच अंगवण आहे म्हणले मला आणि तुम्ही जर माझ्या पाठीशी उभे असतात तर मला काय घोर आहे आत्ताच्या आता
जगातून औषधी आणतो असा हनुमंतराया कोणाला रामचंद्र प्रभूला बोलू लागले. तुझे नामे यश कीर्ती, तुझे नामे धृती विरक्ती, तुझे नामे आगाध शांती, प्राणी पावती रघुराया. हे म्हणले रामचंद्र प्रभू तुमच्यात शक्ती आहे म्हणले माझ्यावरती, आणि या त्रिजगताला सुद्धा तुमची शक्ती आहे म्हणले. तिन्ही लोकात जरी गेलं तर तुमचीच गुढी उभा टाकते आणि तुमच्यानंच मला पण बळ आलेलं आहे आणि सगळ्या जगाला सुद्धा रामचंद्र प्रभूचं बळ आहे असं म्हणून हनुमंतराया कोणाला रामचंद्र प्रभूलाच हनुमंतराया बोलायला लागले. तर नामी नाही जन्म मरणा, नामी नाही निज पतना, नामी सदा स्वानंद घन पूर्ण, नामाचित घन रघुवीरा. रामचंद्र प्रभू तुमचं नाव कसं आहे म्हणले, अख्ख्या जगामध्ये तुमचं नाव प्रसिद्ध आहे म्हणले, आणि नामानच भक्ती आहे म्हणले, नामानच मुक्ती आहे म्हणले, आणि या जगाला सुद्धा एवढी मुक्ती भेटायली की नाही सायजता मुक्ती. पण कसं रामचंद्र प्रभूच्या नामानच असं आहे, तुमचं नाम एवढं उत्कृष्ट आहे असं हनुमंतराया बोलायला लागले. तर अत्यंत जड गुण पाषाण, नामे उद्धरले संपूर्ण, तेथे बापुडे मरण कोण, श्री लक्ष्मण चिंतावया. कारण का तर म्हणले तुमचं नाम एवढं तारक आहे म्हणले, नामामध्ये एवढी शक्ती आहे म्हणले, जड मूड एखाद्या पाषाणाला सुद्धा पाना फुटते म्हणले तुमच्या नामानं. असं कोण हनुमंतराया रामचंद्र प्रभूला बोलू लागले. मुख्य औषधी सकळ जनी, नामामृत संजीवनी, नामे निर्मुक्त भवबंधनी, चुडामणी नरविरा. कारण का तर म्हणले तुमच्या नामाच्याच औषधी आहेत म्हणले, नामच तुमचं औषध आहे म्हणले. कारण का तर हे ना तुझ्या नामाचा महिमान तुझं न कळे मेघश्यामा असं भगवंत कोणाला हनुमंतराया रामचंद्र प्रभूला बोलायला लागले. तर कायशे ब्रह्मशास्त्राचे बळ, कायशे बापुडे काळा, मृत्यूचे मारक सबळ, नाम केवळ रघुनाथा. नामापुढे कशाचं मरण आले म्हणले, इथं काळच उभा टाकत नाही. तुझं नाम जर हनुमंतराया म्हणले घेतलं तर कळी काळाला असा भेदरा सुटते असं हनुमंतराया कोणाला या राम नामामध्ये एवढी शक्ती आहे असं रामचंद्र प्रभूला बोलायला लागले. तर कायसे सोनिया स्वामी, माझा ज्ञात दिली तुम्ही, तरी औषधी आणून मी ज्या दुर्गमती ही लोकी. एवढं तुमच्या नामामध्ये बळ आहे म्हणले स्वामी, पण तुम्ही माझ्या दुर्बळाला एवढी शक्ती दिली, तुम्ही मला समोर केलंय म्हणले. कारण का तर म्हणले एकेकाला समोर द्यायचं म्हणजे कारण का तर तुझा बी महिमा कळाव जगाला असा हनुमंतराया, तुम्ही मला एवढी शक्ती दिली पण तुमच्या नामातच एवढी शक्ती असा हनुमंतराया बोलायला लागले. तर चिंता न करी रघुनाथा, चित्त दुःख नेदी सर्वता, चिंतेचे बाण हृदयी घेता, दुःखावस्था निवार. कारण का तर म्हणले मला कशाची चिंता आहे म्हणले, तुमचं राम नाम माझ्या हृदयामध्ये आहे म्हणले, आणि तुमच्या नामाचाच एवढा महिमा आहे म्हणले, आणि तुमच्या नामानं मला काय भीती आहे म्हणले असा हनुमंतराया कोणाला रामचंद्र प्रभूला बोलू लागले. चिंता संचरल्या शरीरी, सुख नेदी तीळ भरी, लागता चिंतेची लहरी, सुरासुरी कापिजे. कारण का तर म्हणले चिंता करायची गरज नाही म्हणले, आणि चिंता कशी आहे म्हणले, चिंताला करायचीच नाही तर राम नाम घेतल्याबरोबर सगळी चिंता अशी पळून जाते असं हनुमंतराया कोणाला रामचंद्र प्रभूला बोलू लागले. सुख नेदी राजभवन, सुख नेदी भोगायतना, दारा पुत्रादी जना, सुख जाना न देदी. आता म्हणले बंधू बहिणी चुलता हे कसं राहतात म्हणले, ह्याच्यानं काय सुख नाही म्हणले, फक्त नामामध्ये सुख आहे असा हनुमंतराया काय बोलू लागले. हे आपला काय मायेचा पसार आहे म्हणले, सगळं याच्यात काही सुख नाही म्हणले या संसारामध्ये, तुझ्या नामात एक सुख आहे असं भगवंताला रामचंद्र प्रभूला हनुमंतराया बोलू लागले. सुख नेदी धन संपत्ती, सुख नेदी सकळ संपत्ती, सुख नेदी यश कीर्ती, चिंता चित्ती प्रवेशता. कारण का तर म्हणले ह्या नामातच एवढं आहे म्हणले, हे सुख आपण संसारात सुख मानता की नाही, हे काहीच नाही म्हणले, हे सुख कामाचंच नाही म्हणले, तुझ्या नामामध्ये एवढी चिंता राही ना, आणि तुझ्या नामातच एवढं सुख आहे हनुमंतराया कोणाला रामचंद्र प्रभूला बोलायला लागले. तर चिंतेने नव्हे हे लोक, चिंतेने प्राप्त नव्हे स्वाधिका, चिंतेने साधे योग सुख, चिंता देख फले. कारण का तर म्हणले चिंता करायची गरज नाही, चिंता केल्यावर हे बी लोक आपल्याला प्रसन्न नाही, ते वरचं लोक बी प्रसन्न होत नाही. कारण का तर चिंतेने चतुराई घडते आणि चिंता करायची आपल्याला गरज नाही असं रामचंद्र प्रभू बोलू लागले. परमानंदाचे वन समग्र, चिंतेने जाळले
चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्घोषे. कारण का तर म्हणजे चिंता जर केली तर आपल्याला इथपर्यंत यायची गरजच नव्हती. कारण का आपलं घर सांभाळता तिकडं काय चोर येते की का आपले घर लुटून येते अशी चिंता करायची गरज नाही. तुम्ही जर इकडे आल्या बरोबर रामचंद्र प्रभूला तुम्हाला घर सांभाळायला काहीच गरज नाही असं म्हणून म्हणाले ही चिंता तुम्ही करूच नका आणि फक्त देवावर भार घाला. आणि असा मी रामचंद्र प्रभू तुमच्यावर भार घातलेला आहे. मी आता पुढे निघालेलो असा मंत्र रामचंद्र प्रभूला बोलायला लागले. तर श्रीरामचंद्र चिंतेने केला श्री किंकर इतराचा कायसा विचार चिंता दुस्तर श्रीरामा. चिंता करायची गरजच नाही म्हणले. चिंता करून काय फायदाच नाही म्हणले. चिंतेनं काय होते म्हणले शरीर घटते म्हणले. त्याच्यानं चिंता करायचीच नाही. रामचंद्र प्रभू तुमच्यासारखा जर माझ्यासारखा जर दूत असला तर तुम्ही बी चिंता करू नका आणि तुमच्या नामानं मला बी चिंता नाही असं कोण हनुमंतराय रामचंद्र प्रभूला बोलू लागले. चित्तेचा समोर दाह करीते तुझे नाम पहाव एवढा तुझा नाम निर्वाह महाभाव श्रीरामा. कारण का तर मला चिंता करायची गरज नाही हनुमंतराय म्हणू लागले. आणि मी पण चिंता करीत नाही आणि तुमच्या माझ्यावर तुमचं पाठबळ असल्यावर मी कशाला चिंता करू असं हनुमंतराय बोलू लागले. ते समोर चिंता सांडून पाही स्वस्वरूपी सावध होई सौमित्रासी भय नाही प्रतिज्ञा पाही हे माझी. कारण का तर म्हणले लक्ष्मण बंधू उठवायला भयच नाही म्हणले. आणि तुम्ही बी रामचंद्र प्रभू आणि त्या लक्ष्मण असा गेलाय की काय असं त्याची चिंता तुम्ही करू नका. मी आता दिव्य औषधे आणतो म्हणले. आणि पहिलंच लक्ष्मण सावध आहेत असं कोण हनुमंतराया बोलू लागले. माताची जावणी सत्वरा औषधे संभारा क्षणे उठविन सौमित्र प्रतिज्ञा साचार हे माझी. कारण का तर म्हणले तुम्ही चिंता करू नका. मी आता गेलो आता आलो म्हणले. काय दिव्य औषध घेऊन मी सूर्यनारायण निघायच्या अगोदर मी इथं पोहोचतो असं हनुमंतराय कोणाला रामचंद्र प्रभूला बोलू लागले. बोलणी गोळांगुळात राहतिले भुगीची लांगुळा पुढील कथा तिरसाळ श्रोते सकळ परिसोत. कारण का तर तुम्हा आम्हाला सांगायले तर श्रोत्याला सांगायले तर हनुमंतराय कसे सरसावले म्हणले. शेपटीचा असा आकुडा वळलेला आहे मोठ्या अशा वळलेल्या आहेत आणि असे उड्डाण करायला असं भुबुक्कार मारलेला आहे असं कोण हनुमंतरायानं असे उड्डाण करायला पुढे सरसावलेले आहेत. पण आता अद्या काही संपलेला आहे. एका जनार्दनाचे ताने भुकाळू परी मागे नेने या लागी मज कारणे मुगी घास देणे जननी. कारण का तर म्हणले तूच माझी आई आणि तूच माझा बाप आहेस म्हणले. जनार्दन माऊली काय म्हणालेत की हनुमंतराया म्हणाले तर जनार्दन माऊली आपल्याला बोलायला लागलेत की देवा तूच माझी माय आहेस आणि तूच माझा बाप आहेस. कारण का तर मला चिंता करायची गरज नाही. आता जाऊन दिव्य औषध घेऊन येतो आणि लक्ष्मणाला उठवितो असं हनुमंतराया रामचंद्र प्रभूला बोलायला लागले. गोड लागे माऊलीशी तोंडीचे काढीते वेगेशी ओपी बाळकाच्या मुखाशी निज मानसी स्नेहाळ. कारण का तर तू कृपाळू माऊली आहेस म्हणले. कारण का तर एखाद लढीवाळ एक छोट बाळ खाते आणि त्याच्या आईला जे घास गोड लागलेला असते की नाही आणि ती आपल्या बाळासाठी ठेवती तसं हनुमंतराया तू माझी आई आहेस म्हणाले रामचंद्र प्रभू. आणि तू मला मोठा गोड घास असा भरवलेला आहेस. मला काय चिंता आहे असं हनुमंतराया रामचंद्र प्रभूला बोलायला लागले. एका जनार्दना शरण श्रोती ध्यावे अवधान हनुमान जाऊन आपण औषधीची आगमन करील. कारण का तर आपल्याला सांगायला श्रोत्याला. कारण का तर आता हनुमंतराया चालले तर कुठं औषधी आणायला आणि लगेच हनुमंतराया सूर्यनारायण उगवायच्या अगोदर इथं पोहोचणार आहेत असं हनुमंतराया जनार्दन स्वामी आपल्याला श्रोत्याला सांगायला लागले. तर श्री भावात रामायणे युद्धकांडे एका कार्तिकाया औषध हनुमंत प्रार्थना पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय.